लिटरली या घराने भरपूर दिले आणि मी जेवढी कृतज्ञता व्यक्त करेन तेवढी कमी आहे. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. खूप महिन्यानंतर म्हणा किंवा वर्षानंतर म्हणा मी हा व्हिडिओ करते, कारण ह्याच्या आधी मी खूपदा हे दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. आणि आज हा व्हिडिओ करण्यामागे एक रिझन आहे, कृतज्ञता व्यक्त करणं प्रत्येक गोष्टींच्या बाबतीमध्ये. आणि तीच मी माझ्या आज किचनच्या बाबतीमध्ये करणार आहे. आता उद्या चाळीची पूजा आहे आणि त्यानिमित्ताने दरवर्षी मी सगळी साफसफाई तर करतेच. मग करताना माझ्या लक्षात आलं की जवळजवळ 12 वर्ष मी ह्या किचनमध्ये आहे आणि कधीच मला असं वाटलं नाही की मला हे किचन छोटं पडते किंवा मी या किचनमध्ये स्वयंपाक करू शकणार नाही, मला अवघड होईल. कारण 6 ते 7 वर्षापूर्वी आम्ही रिनोव्हेशन केलं रूमचं. आधी रूम थोडी वेगळी होती. जर जुने ब्लॉग तुम्ही बघत असाल तर तुम्हाला माहित असेल. बिल्डिंग प्लॅन येईल म्हणून आम्ही थांबलो होतो, पण शेवटी ते कोविडमुळे कॅन्सल झाले. त्याच्यानंतर रिनोव्हेशन करायला घेतलं. खूप विचार करून आम्ही या घराचं रिनोव्हेशन केलं. खालती एक रूम आहे, इथं किचन आणि वरती एक रूम आहे. सगळं अगदी मनासारखं झालं आणि मधला कधीच या घरात असं वाटलं नाही की मला हे घर छोटं पडते. आनंदी आणि सकारात्मक वाटलं. ते पण आपल्यावरती पण डिपेंड असतं काही गोष्टी, की आपण या घरात काय बोलतो, काय विचार करतो, कसं राहतो आणि काय पद्धतीचं जेवण खातो, कोणत्या पद्धतीची माणसं येतात आपल्या घरात, कोणत्या वृत्तीची माणसं येतात. त्याच्यानंतर घरामध्ये आपण कोणत्या कोणत्या चेंजेस करतो, संध्याकाळचं म्हणजे देवाधर्माच्या काही गोष्टी करतो की नाही, किंवा आपले नियम पाळतो की नाही, किंवा खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात जेव्हा घरामध्ये आपण पॉझिटिव्हिटी आणायचा प्रयत्न करतो तेव्हा. तेच मला माझ्या आजच्या किचनविषयी त्यासाठीच तर मग मी आज माझ्या किचन विषयी बोलणार. आणि मी किचन आता कसं सजवलेलं आहे, कारण खूप महिने झाले, रादर वर्ष झालं मी माझ्या किचनचा व्हिडिओ जो आहे तो केला होता आधी खूप. तर आज मी दाखवते की जसं आहे तसंच दाखवणार. तर सकाळचं जेवण वगैरे आवरलंय, त्यामुळे ती भांडी ओट्यावरती तशीच आहेत, बाकी सगळ्या गोष्टी तशाच. मग तसंच दाखवणार, अगदी रॉ. मी असं काही सजवलेलं नाही की मला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे. तर चला. आणि जर म्हणाल की साडीबद्दल, तर जे कोणी नवीन आहे तर त्यांना सांगेन माझा स्वतःचा साड्यांचा बिझनेस आहे आणि इंस्टाग्रामचं पेज इथे मेन्शन केलं आहे, जिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता, तुम्हाला डिटेल्स मिळून जाईल. चला. हे अगदी छोटंसं असं किचन आहे. मी लाईट्स लावते. मुंबईच्या बहुतांशी बैठ्या चाळी ज्या आहेत त्या खोल्यामध्ये, किंवा तुम्ही फ्लॅटमध्ये थोडेसे मोठे असतात किचन, पण बहुतांशी खोल्यामध्ये तुम्हाला असेच किचन दिसतील. आता इथे खोल्या खूप मोठ्या मोठ्या, त्यामुळे काहींचे किचन सुद्धा मोठे आहेत. मी आता काय काय केलंय ते दाखवते. नवीन असं काही नाही, पण जे नवीन माणसं आहेत त्यांच्यासाठी हा वॉटर प्युरिफायर आहे. हा जवळजवळ गेले 4 वर्ष झालं बहुतेक. त्याच्यानंतर इथे फ्रीजसाठी आम्ही आधीच जागा करून घेतली होती. जेव्हा आम्ही रूम बनवत होतो त्या किचनच्या वेळी आम्ही फ्रीज जो पाहिजे होता तो जाऊन बघून आलो होतो. त्याच्या मापाने इथे जागा ठेवली होती. हा डबल डोअरचा फ्रीज आहे. आणि इथे सोयनार साहेब जिथे जिथे मी गेले किंवा स्वामींचं एक मला हे मिळालं होतं ते मी इथेच लावलेलं आहे, किचनमध्येच राहलं म्हणून. आणि इथे जे दिसतं नाही ते थोडंसं आता चेंज केलं आहे. हे ना एक स्टँड घेतलंय मी स्विगी इन्स्टामार्टवरून. ॲमेझॉनवरती असेल तर त्याची लिंक मी देईन. आणि इथे हे डबे ठेवलेत. ह्या डब्यामध्ये ना सगळे मसाले आहेत, जे काळी मिरी वगैरे हे ते नसतं, स्टीलचेच घेतलेत मी मुद्दाम. इथे जे आहे ते खाऊचं आहे आणि इथे जे आहे ते रोस्ट केलेले सगळे सीड्स आहेत, जे मी माझ्यासाठी असतं. आरवसाठी लाडू आहेत. आणि हा पण एक डबा मागवला होता मी मसाल्यांसाठी, पण हा अजून यूजमध्ये नाही आहे. आणि पाठीमागच्या साईडला इथे बिस्किटं. वरती मी एक स्टीलचा डबा ठेवला ज्याच्यामध्ये मसाले आहेत एक्स्ट्राचे. त्याच्यानंतर आपण काय पाकिटं घेऊन येतो ती. तिथे कॉफी हे आहे ना, इथे सचिनचं सकाळचा नाश्त्याचा जो डबा आहे तर तो इथे ठेवला आहे. आणि इथे ना हे जे रॅक आहे लोकल मार्केटमधून मी आणलं होतं, ज्याच्यामध्ये उडीद डाळ, शेवया, मूग डाळ, फुटाणे, त्याच्यानंतर जी खीर असते तांदळाची खीर आमच्या घरी खूप आवडीने खाल्ली जाते, म्हणून तांदूळ चांगले धुवून सुकवून किंवा मग चांगले गरम करून मिक्सरला बारीक वाटून ठेवले. शेंगदाण्याचं कूट, तूप, हे कांदा किंवा टोमॅटो एकदम बारीक बारीक जेव्हा आपल्याला कट करायचं असेल त्याच्यासाठीचा आगाराचं हे एक आहे, तर त्याची पण मी लिंक देईन. खूप छान आहे ते. आणि सिनामन एका डब्यामध्ये ठेवत, म्हणजे सकाळचं मी पाणी प्यायचे त्याचे. त्यानंतर इथे जे आहे ना, तर हे 2 रॅक करायला सांगितले होते. आता इथे बघताय, तिथं
ते बासमती तांदूळाचे आपण बासमतीचा भात वगैरे करतो तेव्हासाठीचं मिरच्या आहेत ते ह्याच्या काय म्हणतात त्याला मसाल्याच्या मिरच्या जे सचिन केरळला गेले होते तेव्हा त्यांनी तिथून घेऊन आले होते. कोपऱ्यामध्ये इथं पावडर केलेला गूळ आहे, म्हणजे जेवण वगैरे करताना थोडाफार आम्ही वापरतो. तिखट मिठासाठी मी ह्या सिरामिकच्या बरणी घेऊन आले होते. त्यानंतर इथं पोहे, तूर डाळ, चहा पावडर आणि साखर. वरती इथं बेसन पीठ, रवा, शेंगदाणे, मसुरा आणि त्याच्यानंतर तिथे कोपऱ्याचे दिसतात ते एक्स्ट्राचे मसाले आहेत. म्हणजे याच्यामध्ये कसं जेवणात वगैरे फोडणी मारताना किंवा काही जरी मसाल्याचा पदार्थ करताना यात थोडे काढून ठेवलेत आणि त्यातले बाकीचे तिथे ठेवलेत. वरती जे आहेत इथे वरती जे दिसते ना इथं मिक्सरच्या सगळे हे आहेत डबे, त्याच्या भांडी. त्यानंतर कोपऱ्यामध्ये जे आहे ना तर त्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे वाट्या वगैरे ज्या एक्स्ट्रा लागतील त्या बाहेर काढल्या, बाकी सगळे याच्यामध्ये भरले बाऊल वगैरे. आणि इथे जे आहे ना इथे कुकर, म्हणजे जास्त लोक आले घरात तर त्यांच्यासाठी म्हणजे हे बरं पडतं. वरती एक्स्ट्राची भांडी परत इथे परत भांडी आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 7 भांडी आहेत. इथं हे मोदकाचं भांडं आहे, त्याच्यावरती दुसरी भांडी आहेत. याच्या आतमध्ये म्हणजे ही शेल्फ आहे ती खूप मोठी आहे, तिथं भांडी खूप जास्त ठेवलेली आहेत. पाठीमागच्या साईडला सगळी भांडी आहेत आणि इथे हे डबे ठेवले पिठाचा, तांदळाचा, त्याच्यानंतर साखर विकर, त्याच्यानंतर किराणाचं जे भरलेलं आहे. ह्या डब्यामध्ये सगळे पापड वगैरे मसाले भरलेले आहेत. आणि इथे ज्या सगळ्या बॉटल्स, हे पाण्याची टाकी आहे आणि इथे ज्या बॉटल्स आहेत ना त्या मिल्कशेकच्या बॉटल आहेत. जेव्हा मी बाहेरून कधी मिल्कशेक मागवलं तर मी ठेवलेत, कारण ट्रॅव्हलिंगला वगैरे बरं पडतं जर काहीतरी बनवून घेतलं तर त्याच्यामध्ये टाकायला. त्यानंतर इथे बाकीच्या बॉटल्स आणि इथे एक्स्ट्राचे डबे आहेत. हे असं पूर्ण किचन आहे. इथे एक छोटंसं हे अडकवलं आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांचे नॅपकिन्स जे आहेत ते अडकवले जातात, कारण बाहेर इथं कुठे ठेवू शकत नाही. तर असं जे आहे ते किचन आहे पूर्ण. इथे ट्रॉली पण आहेत ना, तर ह्या आतल्या साईडला म्हणजे प्लॅटफॉर्म खूप मोठा असल्यामुळे आतल्या साईडला भरपूर जागा आहे. दोन्ही सिलेंडर कोपऱ्यामध्ये जागा आहे. इथं कांदा, टोमॅटो, कांदा लसूण वगैरे ठेवायसाठी. इथे ह्या ट्रॉली पण खूप मोठ्या आहेत, ज्याच्यामध्ये इथं असं ह्या सगळ्या गोष्टी इथे ह्या आतमध्ये सगळ्या मावलेल्या आहेत. आणि इथे सगळे हे ताटं वगैरे इथल्या आतल्या साईडला छोटी ताटं आहेत. खूप जणींनी पाहिलेलं आहे, खूपदा पाहिलेलं आहे. मी किचनचा एक टूर व्हिडिओ पण केला होता खूप आधी. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा परवा दिवशी आम्ही हे साफसफाई करत होतो ना तेव्हा मला का माहीत असं वाटलं की 12 वर्ष झाली, खरं कधीच असं काही वाटलंच नाही. म्हणजे गावी गेल्यानंतर माहेरी मोठं किचन आहे, सासरी मोठं किचन आहे, आणि इथे आल्यानंतर ना खूप जणी जेव्हा मला बोलतात, कोणी असं आलं की कसं करतेस, आणि म्हणजे इथे उभं राहिलं की ॲट अ टाइम एकच माणूस उभं राहू शकतो. मग इथे आणि इथंच दोन्ही नळ वगैरे, म्हणजे एक दररोज 24 तास पाणी असतं आणि एक टाकीचा नळ आहे. इथलं इथे सगळं होतं. मग मोठा जेव्हा स्वयंपाक असतो, पोळीचा असेल किंवा असं, कसं करतेस, कसं आवडतं तुझं, आम्हाला एवढं पुरत नाही, किंवा खूपदा कोणी बोलून जातं. तेव्हा मला वाटतं की खरंच मी केलंय का याच्यामध्ये, म्हणजे व्यवस्थित होतं का, म्हणजे मी खरंच हे केलंय. एवढं म्हणजे ते इमोशनल वाटायला लागले ह्या गोष्टींसाठी की भारी आहे. म्हणजे छान वाटलं मला. हे जे माझं किचन आहे ना, म्हणजे लिटरली ह्या किचनमुळे ह्या घराने भरपूर दिलंय. आणि मी जेवढी कृतज्ञता व्यक्त करेन तेवढी कमी आहे, कारण मला कधीच असं वाटलं नाही की मी म्हणजे मला असं कुठल्या गोष्टी कमी पडतात त्या घरामध्ये. मी ज्या गोष्टी मी ठरवल्या त्या गोष्टी मला या घराने दिलेल्या आहेत. आणि कधीच मला असं वाटलं नाही की ह्या घरात राहून मी कुठेतरी कमी पडेन, किंवा इथे राहून ह्या जागेत राहून कुठेतरी मी कमी पडेन, माझ्या आयुष्यामध्ये काही करू शकणार नाही. पण जसं म्हणतात ना, वास्तू तथास्तू म्हणत असते. तर ह्या वास्तूमध्ये खूप म्हणजे मला तर आपण ज्या घरात राहतो ना, कुठलंही म्हणजे झोपडी असू देत, छोटं घर असू देत, फ्लॅट असू देत किंवा मोठं घर असू देत, त्या घरामध्ये जेव्हा आपण स्वतः मनापासून सगळ्या गोष्टी करतो ना, म्हणजे छोट्या छोटी गोष्ट सजवण्यापासून असू देत, कोणी घरात आलं तर त्यांचा मान राखण्यापासून असू देत, किंवा छोटे छोटे मोमेंट सेलिब्रेट करण्यापासून, काही गोष्टी शेअर करतो आपण घरच्या आपल्या माणसांसोबत, किंवा त्या प्रत्येक माणसाची काळजी घेण्यापासून, तर त्या सगळ्या गोष्टींना ह्या वाईब्स, ह्या एनर्जीज घरामध्ये घुमत राहतात. आणि त्याच्यानंतरच ते घर तुम्हाला खूप जास्त देतं असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे मी पण माझ्या मैत्रिणींना सांगेन की जिथं तुम्ही राहताय तर तिथे नेहमी चांगले विचार किंवा चांगल्या गोष्टी जर आपण करत राहू ना, तर आपल्या फॅमिलीसाठी खूप चांगलं आहे. मी इमोशनल झाले. मी खूप दिवसानंतर व्हिडिओवरती मला काय मी थोडंसं असं एक्सप्रेस करावं असं वाटलं की
प्रत्येक गोष्टीबाबत ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं किंवा कृतज्ञता व्यक्त करणं खरंच खूप गरजेचं आहे. भरभरून देतं आयुष्य आपल्याला आणि आपण जे मागतो ते नेहमी मिळत राहतं, फक्त आपली नियत साफ असली पाहिजे. हे मला एवढ्या वर्षामध्ये खूपदा कळून आलं. आणि देवाचे खूप आभार आहेत, तुम्हा सगळ्यांचे खूप आभार आहेत जे लोक मला माझ्या जर्नीमध्ये पहिल्यापासून इथपर्यंत आलेले आहेत माझ्यासोबत. तर त्यांचे खूप खूप आभार आहेत, कारण त्यांनी खूप मोटिवेट करत राहिलेत मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. मी कधी असं वाईट वाटलं किंवा काही गोष्टी मी ज्या सजेस्ट केल्या, काहींनी मला माझ्या इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा काही गोष्टी सजेशन दिल्यात. तर खूप छान वाटलं ह्या इथेमध्ये. आणि माझे सध्या ब्लॉग्स खूप कमी येतात, त्याबद्दल खरंच खूप माफी मागते. पण आपण जेव्हा एखादी गोष्ट आयुष्यात करायला जातो तेव्हा अजून वाटतं की अजून काहीतरी नवीन केलं पाहिजे. आणि माझं नेहमी असंच राहिलेलं आहे की काहीतरी नवीन नवीन नेहमी करत राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये आणि तिथेच स्टक होऊन राहू नये. म्हणजे एखादी गोष्ट मी जर 7-8 अगोदरची जर तुम्ही बघाल नाही आत्ताच्या बद्दल खूप मोठा ड्रास्टिक चेंज आहे, कारण मला तो आवडला आहे स्वतःतला चेंज. जगाबरोबर चाललं पाहिजेत, ॲक्सेप्ट केलं पाहिजेत नवीन नवीन गोष्टी. जुन्या गोष्टी सोडायच्या नाहीत, पण नवीन गोष्टीसुद्धा ॲक्सेप्ट करत राहायच्या, ह्या मताची मी आहे. येस. आणि मला हा व्हिडिओ आज करायचा होता. मी किती छान ठेवलंय माझं किचन हे मी तुम्हाला दाखवावं. तुम्ही सुद्धा तुमच्या घरातलं किचन इतकं छान ठेवत असेल मला खात्री आहे, कारण प्रत्येक गृहिणीचं, प्रत्येक स्त्रीचं किचन म्हणजे तिचं एक हृदय असतं की ते त्या गोष्टी हाताला, म्हणजे सगळं समज इथे हे आहे, इथे आहे आणि हाताला लागता येण्यासारख्या पाहिजेत. म्हणून मी सगळं हे सजवलं होतं आणि मला हे आज तुम्हाला दाखवायचं. खूप सारे नवीन मेंबर्स आपल्यापाशी जोडलेले आहेत आणि खूप दिवसांतर, महिन्यानंतर मी माझं किचन परत एकदा तुम्हाला दाखवते. खूपदा कॉमेंट्समध्ये आले की धनश्री तुझं किचन मला फार आवडतं, किचनमध्ये तू काम करताना बघायला सुद्धा आवडतं, असं पण आलेले आहेत. म्हणूनच म्हटलं की हा एक व्हिडिओ करूया. होप सो तुम्हाला आवडला असेल. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी भेटते, तोपर्यंत बाय बाय.